सर राहुल जी, okay, thank you. Yes, yes. Yes. अतिशय अभिमानाने आनंदाने आज तुमचं नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती जो आढावा आहे या अहवालाच्या माध्यमातून आमचा हा मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो, प्रामाणिक प्रयत्न करतो. अहवाल तयार करत असताना आमची खूप तारांबळ उडाली होती, कारण शासन निर्णय झाला आहे असं अहवालामध्ये नमूद करायचं, तो पुढच्या काही क्षणातच त्या निर्णयावर अंमलबजावणी होऊन त्या कार्यक्रमाचा भूमिपूजन समारंभ पार पाडायचा. म्हणजे अशी एकंदरीत आमची तारांबळ उडाली होती. आणि विकास कामांची संख्या आणि त्याची गती पूर्णत्वास नेण्याची ज्याची गती बघता आमची फारच धांदल उडाली होती. गतिमान आणि विकसनशील शासन काय असतं ते आपल्याला ह्या अहवालाच्या माध्यमातून लक्षात येईल. आता ह्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे हे सगळे दिग्गज, विज्ञानातला हल्दीघाटी योद्धा असा ज्यांचा उल्लेख होतो असे पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर सर, ज्यांचं अस्तित्व समाजातल्या अनेक वंचित आणि दुर्लक्षित घटकांना आधारवत ठरणार आहे असे माननीय डॉक्टर सर्व कॅमेरा खालून घ्या पोलीस तुम्ही प्लीज, लोकांना दिसू दे विनंती आहे. असलेले अहिर्निश काम आम्हा सर्वांना प्रेरणा देणार आहे. समाजसेवेचा वारसा जपण्यासाठी जरा कॅमेरा मधले प्लीज. मंचाच्या मागच्या बाजूला यावं प्लीज. अपर एनबीसी श्रीकांत पाटील सर. दोन 2019 साली सुद्धा आपण असंच कार्य अहवालाचं एक प्रकाशन केलं होतं. ती सगळी कामं साहेबांनी पूर्ण केली आणि 2019 ते 24 या 5 वर्षामध्ये जी ठळक कामं पिंपळपार देवस्थान ट्रस्ट 125 वर्ष जुनं हे ट्रस्ट आहे. रत्नागिरीतील मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारी सदस्य कोणी उपस्थित असतील तर कृपया बॅकस्टेजला यायचे. त्यांच्या गौरवामध्ये कृपया आपण सर्वांनी त्याला भाग द्यावी. आम्हाला असा वरती धरा सगळ्यांनी प्लीज. सगळ्यांनी असा धरावा, प्रत्येकाने सगळ्यांनी असा वर धरा, वर सगळ्यांनी दिसत येतो. आज या कार्य अहवालाचं प्रकाशन या 3 दिग्गज व्यक्तींच्या हस्ते होत आहे. हा मी आणि ते रत्नागिरीमध्ये आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देखील देतो. प्रत्येकाच्या राजकीय जीवनामध्ये काही सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारे क्षण असतात. त्यातला माझ्या जीवनातला हा एक क्षण आहे, हे देखील मला नम्रतापूर्वक सांगितलं पाहिजे. मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी डॉक्टर माशेलकर साहेब न्यू एज्युकेशन पॉलिसीचे अध्यक्ष होते. नानासाहेब असंच एकदा मी माशेलकर साहेबांना फोन केला. माझी आणि साहेबांची काहीच ओळख नव्हती.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मी गेलो, त्यांना सांगितलं की या कमिटीला जर न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं, माझं ज्ञान फार कमी आहे, पण मला असं वाटतं की माशेलकर साहेबांसारखी दुसरी व्यक्ती ही देशामध्ये असू शकत नाही. परंतु आमचं सगळं काम पूर्वी ऑनलाईन असल्यामुळे त्याला 2-3 महिने गेले. मग मी स्वतः धाडस केला आणि माशेलकर साहेबांना एकदा फोन केला आणि साहेबांनी म्हटलं, साहेब तू उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री तुम्ही आहात, मला का फोन केला? मी म्हटलं, साहेब तुमची फक्त महाराष्ट्राला नाही देशाला आवश्यकता आहे. केंद्र शासनाने जी न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली त्याचा बेस महाराष्ट्र असावा असं माझं मत आहे. तर त्याच्यावर माशेलकर सर म्हणाले, मग मी काय करू? तर मी साहेबांना म्हटलं, या कमिटीचं अध्यक्षपद आपण जर घेतलं आणि तुमच्या नेतृत्वाखाली जर ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण तयार करू शकलो तर या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा वापर अख्ख्या देशामध्ये होईल. आणि तेच झालं. माशेलकर साहेबांनी देशातली पहिली न्यू एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्रामध्ये आणली आणि आजही या एज्युकेशन पॉलिसीच्या प्रती आमच्याकडे मागून बाकीची राज्य न्यू एज्युकेशन पॉलिसी स्टेटची कशी असावी या संदर्भात माहिती घेतात आणि त्याच्यावर कार्यवाही करतात. आदरणीय आमटे साहेबांबरोबर देखील मला काम करण्याची संधी मिळाली. आदरणीय नानासाहेबांबरोबर नॉन फाउंडेशनच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. परंतु यांचा एक जो स्वभाव मी बघितला, मी 5 दिवसापूर्वी या तिघांनाही फोन केला आणि मी त्यांना विनंती केली, असं कार्य अहवालाचा प्रकाशन करायचं, तुम्ही मला वेळ द्या. आज तिघांची 3 ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. पुन्हा एकदा नानासाहेबांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे. साहेब इंटरनॅशनल एका कॉन्फरन्सचं उद्घाटन करणार आहेत आणि आमटे साहेब देखील यशोदाच्या कमिटीवर असल्यामुळे त्यांची देखील एक बैठक आहे. पण या तिघांना मी धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की मी ज्यावेळी फोन केला, मी ज्यावेळी विनंती केली, तेव्हा एक वेळ आमचे सगळे कार्यक्रम आम्ही ऑनलाईन करू, परंतु आम्ही तिघेही रत्नागिरी देऊ हा शब्द त्यांनी मला दिला. आणि काल रात्री मला असं सांगण्यात आलं की आज सकाळी वातावरण बिघडणार आहे. मी देखील माशेलकर साहेब एक 8-10 दिवसापूर्वी एक कार्यक्रम घेतला होता 50,000 महिलांचा. त्या दिवशी देखील आदल्या रात्री मला सांगण्यात आलं होतं की बहुतेक उद्याचा कार्यक्रम काय होत नाही कारण वातावरण बिघडणार आहे. मुख्यमंत्री महाबळेश्वरला होते, त्यांच्या घरी हेलिकॉप्टरने येणार होते, ते हेलिकॉप्टर येऊ शकणार नाही असा अहवाल मला दिलेला होता. तसाच अहवाल नानासाहेब काल रात्री मला दिलेला होता की हे तिन्ही दिग्गज वातावरणामुळे कदाचित येऊ शकत नाही. पण मला आत्मविश्वास होता माझ्यावर आणि निसर्गावर आणि रत्नागिरीकरांचे आशीर्वाद होते. तो कार्यक्रम देखील महाराष्ट्रातला 1 नंबरचा ठरला आणि हा देखील कार्यक्रम हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा आहे. कारण याच्यानंतर मला दिलेल्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहेत, त्याच्यामध्ये आपल्याबद्दल काय ते बोललेले आहेत याच्यामध्ये तुमची ताकद महाराष्ट्रातच नाही तिघांची, ही देश पातळीवरची आहे, जगभरातली आहे. आणि असे जागतिक पातळीवरचे आम्ही नेते म्हणणार नाही परंतु त्या त्या क्षेत्रातले नेते माझ्या या कार्य अहवालासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. सांगू शकतो पण नानासाहेबांबरोबर बोलणं म्हणजे किती तुम्हाला अडचण आहे मला माहिती नाही, पण मला माहिती आहे. तुम्ही फक्त त्यांना चित्रपटामध्ये बघता. मला त्यांनी प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारत असताना माशेलकर साहेब एक गोष्ट सांगितली, त्याच्यामुळे मला हे 7 मिनिटाचं करावं लागलं. मी नक्की काय केलंय, काय प्रगतीपथावर आहे, काय पूर्ण झालंय. मला त्याने सांगितलं की उद्या मी 100% येणार आहे, पण नुसतं अहवाल आणि त्या अहवालात काय लिहिलंयस याच्यापेक्षा त्या अहवालातलं काय पूर्ण झालं हे मला बघायचं आहे आणि म्हणून मी येणार आहे अहवाल प्रकाशनाच्या निमित्तानं. मी व्यासपीठावरच्या तिन्ही दिग्गज मंडळींना सांगतो की आजपर्यंत जे काही केलं ते प्रामाणिकपणानं केलं आणि प्रामाणिकपणानं करत असताना निधी जो उपलब्ध करून दिला त्याचं देखील युटिलायझेशन अतिशय प्रामाणिकपणानं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनंच ही सगळी विकास कामं उभी राहिलेली आहेत. अनेकांना वाटत होतं की रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज होणार नाही. तो देखील किस्सा आज आपल्याला सांगितला पाहिजे की मी जेव्हा मेडिकल कॉलेज 3.5 वर्षापूर्वी सरकारकडे मागितलं तर मी तत्कालीन सरकारनं मला सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत, तुला जर मेडिकल कॉलेज करायचं असेल तर प्रायव्हेट कोणतरी एक माणूस बघ, त्याच्याकडनं 250 कोटी रुपये जर मिळवलेस
तर सरकार तुला 250 कोटी रुपये देईल. पण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की ज्यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून आले त्या दिवशी सकाळी त्यांनी मला विचारलं की मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 महत्वाची कामं करायची आहेत. मग ते रस्त्याचं सांग, अजून कसलंही सांग, मला 1000 कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला द्यायचे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मी त्यांना सांगितलं की मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना जे स्वप्न बघितलंय ते काय 2.5 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकलं नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही झालेला आहात. मी मंत्री होणार आहे की नाही मला माहित नाही. मी तुमच्यासोबत गुवाहाटीला आलेलो होतो. आता मंत्री करायचं की नाही तुमच्या हातात आहे. परंतु तुम्ही मला 2 विकासाची कामं विचारलीत म्हणून 2 विकासाची कामं माझ्याकडे करा. एक आमचं रत्नागिरीकरांचं स्वप्न आहे ते म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. आणि दुसरं, मी टेक्निकल एज्युकेशन मंत्री असताना जी मंजुरी घेतली होती पण मला पैसे मिळाले नव्हते, ते रत्नागिरी अभियांत्रिकी कॉलेज, ही 2 कॉलेजेस मला द्या. ही 2 कॉलेज जर झाली तर माझ्या शेतकऱ्यातल्या काम करणाऱ्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना भविष्यामध्ये पुण्या मुंबईला जावं लागणार नाही, ते इथंच शिकतील अशी मागणी केली. आणि नानासाहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल, 8 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि 1 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये उभं करू शकलो. 15 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री याच रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी 6 वर्षापूर्वी भूमिपूजन केलेलं होतं इंजिनिअरिंग कॉलेजचं. त्याचं उद्घाटन त्यांनीच केलं. आणि मुख्यमंत्र्यांनी नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्यांना सांगितलं की 6 वर्षामध्ये महाराष्ट्रातली इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग ही सगळ्यात उत्कृष्ट कुठं झाली असेल तर ती रत्नागिरीमध्ये झालेली आहे. आज तिथे 1000 विद्यार्थी शिकतात. आणि म्हणून ज्यावेळी मी घोषणा केली होती, आम्ही कोकणामध्ये राहतो, विशेषतः रत्नागिरीमध्ये राहतो, आमचे अनेक हितचिंतक फार चिकित्सक आहेत. मग ते कॉलेज होईलच का, मेडिकल कॉलेज होईलच का, मेडिकल कॉलेज होणार नाही की काय, ती फक्त घोषणा आहे, एज्युकेशन हब कसा काय रत्नागिरीमध्ये होऊ शकतो, याच्यावर अनेक शंका उपस्थित केल्या. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. याच्यामध्ये रत्नागिरीकरांचा देखील 100% वाटा आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी मी जमीन मागितली तिथं कुठेही आडेवाडी न घेता उदय काहीतरी चांगलं काम करतोय, आम्हाला पैसे नंतर मिळाले तरी चालतील अशा जमदी माझ्या ताब्यामध्ये देण्याचं काम या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि विशेषतः रत्नागिरी तालुक्यातल्या जनतेने केलं. म्हणूनच आम्ही हे सगळं वैभव उभं करू शकलो. इथे चिंतक ते खड्डे पडले म्हणून बोंबाबोंब करतात. ठीक आहे, खड्डे पडले, याची जबाबदारी जसं मी चांगल्या कामाचं श्रेय घेतो तसं खड्डे हे माझ्यापुढेच पडलेत असं देखील मी सांगितलेलं आहे. परंतु रत्नागिरीकरांनी 4 वेळा मला निवडून दिलेलं आहे. एकदा मला 6000 मतांनी निवडून दिलं, एकदा मला 9500 मतांना निवडून दिलं, एकदा मला 39,000 मतांना निवडून दिलं आणि एकदा मला 90,000 मतांना निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे हा जो काही विश्वास रत्नागिरीकरांचा आहे हा कायमस्वरूपी हृदयामध्ये ठेवून काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणानं केलेला आहे. आणि म्हणून नानासाहेब थोडं मी घाबरलो होतो मगाशी तुम्हाला बोलवल्यानंतर. मी सांगतो ना 15 मिनिटांनी जाऊया, 15 मिनिटांनी जाऊया. आज मी ह्या सगळ्या मंडळींना राजकारणासारखं बोलवलेलं नाही. मी एक निमंत्रण पत्रिका छापली आणि निमंत्रण पत्रिका फक्त या सगळ्यांना पोच केली आणि त्यांना विनंती केली की माझ्या ह्या कार्यक्रमाला या. आमची थोडी फार पद्धत अशी असते की गाड्या पाठवतो, आम्ही गाड्या पाठवून लोक आणतो. पण इथे आलेली मंडळी ही प्रेमापोटी आलेली मंडळी आहे, कोणीही गाडी पाठवून आणलेली मंडळी नाही. आणि व्यासपीठावर मला माहिती आहे की व्यासपीठावर बसण्याच्या लायक अनेक लोक खाली बसलेले आहेत. परंतु व्यासपीठावर जी मंडळी दिग्गज बसलेली आहेत त्यांचा आदर्श घेऊनच माझ्यासारखे कार्यकर्ते रत्नागिरीमध्ये काम करतात. याचं अजून एक उदाहरण सांगतो. म्हणजे प्रेम कसं असतं. गद्रे साहेब हे फार मोठे उद्योजक आहेत, पण गद्रे साहेबांनी आजपर्यंत मला इन्सेंटिव्ह द्यावा किंवा सबसिडी द्यावी ही 2.5 वर्षामध्ये कधी माझ्याकडे मागणी केली नाही. काल ते हैदराबादला होते. मी दीपक काकांना फोन केला, मी त्यांना म्हटलं की एका असा कार्यक्रम आहे. मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की उदय मी हैदराबादमध्ये आहे, मी कसा पोहोचू शकतो रत्नागिरीमध्ये सांग. मी पोहोचूच शकत नाही. त्याच्यामुळं तुझ्या ह्या संपूर्ण कार्य अहवालाला माझ्या शुभेच्छा आहे. नंतर मला गद्रे साहेबांचा परत फोन आला अर्ध्या तासानं, तू अजिबात चिंता करू नको, 11 वाजता मी रत्नागिरीमध्ये पोहोचणार आहे आणि कार्यक्रम तुझा आहे. आणि हैदराबादवरनं थेट आमचा एक रत्नागिरीकर आज माझ्या कार्यक्रमाला नानासाहेब इथे उपस्थित राहिला. ही माझी राजकीय असेट आहे, याच्या पलीकडे मला काही नसलं तरी चालेल. आणि म्हणून जी काही कामं आपण केलेली आहे ती पारदर्शकपणानं करावी. आणि पारदर्शकपणानं करत असताना माझ्या राजकीय जीवनामध्ये मी अनेक निर्णय घेतले. 2014ला एक मी निर्णय घेतला. मी तत्कालीन ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथे काही अडचणी निर्माण झाल्या म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो. पण शिवसेनेमध्ये कधी आलो
फॉर्म भरायच्या अगोदर 24 तास आलो आणि 24 तासानंतर मी फॉर्म भरला. माझा फॉर्म भरत असताना अनेकांच्या गळ्यामध्ये पूर्वीच्या पक्षाचाच मफलर होता. अशा पद्धतीने मी फॉर्म भरला आणि त्यावेळी देखील रत्नागिरीकरांनी निर्णय घेतला की उदयच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे. त्यावेळी देखील मी सेपरेट लढलो आणि 40,000 मतांना निवडून आलो. यांच्यामुळे आलो, यांच्या आशीर्वादामुळे निवडून आलो. त्याच्यामुळे रत्नागिरीकर हा माझा आयुष्यातला ठेवा आहे आणि म्हणून अनेक वेळा मी सांगितलेलं की राजकारणामध्ये चढ उतार येत असतात. जवळजवळ 25 वर्ष मला राजकारणाच्या प्रवासाला पूर्ण होत आहेत आणि या प्रवासामध्ये अनेक प्रसंग मी अनुभवलेले आहेत, अनेक प्रसंग. पण त्याला उत्तर जनतेनं दिलेलं आहे. मला कधीच टीकावी करावी लागली नाही. मला मगाशी नानासाहेब सांगत होते त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आम्ही आज राजकारणामध्ये काम करतो आणि राजकारणामध्ये काम करत असताना ज्या काही पद्धती राजकारणाच्या आहेत त्या कुठच्याही पद्धतीमध्ये माझ्या वडिलांच्या समोर सांगतो की मी बसणार नाही. मी आजही म्हणजे काल रात्री 3 वाजेपर्यंत सगळी कामं संपल्यानंतर मी जर कोणाबरोबर गप्पा मारत होतो तर ते माझे 12वीचे आणि पहिल्या वर्षाचे मित्रच होते, बाकी कोणी नव्हते. त्याच्यामुळे राजकारण हा माझा व्यवसाय नाही, राजकारण हा माझा धंदा नाही. उद्योग मंत्री जरी असलो तरी राजकारण हा माझा उद्योग नाही. राजकारण एक समाजसेवेचं रथ आहे. हे घेऊन पुढे जाणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि कायमस्वरूपी रत्नागिरीकरांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि याच जोरावर आज मी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करतोय. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना कुठचंही जरी काम सांगितलं, कुठचा जरी निधी मागितला, म्हणजे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की अजून एक रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत बोट वाहतूक सुरू झाली पाहिजे, जलवाहतूक सुरू झाली पाहिजे. शेवटी बांधून मी थकलो आणि परवा नाराज येऊन सांगितलं आता मंजूर नाही केलं तरी चालेल. परवा 3 नेत्यांची बैठक झाली. मी निमंत्रण पत्रिका त्यांना पाठवली होती. काल रात्री तिघांचाही मला फोन आला, उद्या कार्य अहवालाचं उद्घाटन आहे, तुला काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून काल रात्री महाराष्ट्रातलं पहिलं क्रूज टर्मिनेटला 308 कोटी रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं मंजूर केले आणि ते काम देखील पुढच्या 2 महिन्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर आम्ही सुरू करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की विकास कामं ही शाश्वत असली पाहिजेत आणि विकास कामं करत असताना सगळीच पूर्ण झालेली नाहीत, काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि ती पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली देखील तुम्हाला कळली पाहिजेत. अर्धवट बांधकामं किती झालेली आहेत ती देखील तुम्हाला कळली पाहिजेत आणि जेणेकरून भविष्यातला विकास करत असताना खरं बोलून जर विकास केला तर समोरची लोक खरं आपल्यावर विश्वास ठेवतील. या भावनेतनं आजपर्यंत मी काम केलंय. पुन्हा एकदा आपल्या तिघांचंही या रत्ननगरीमध्ये मनापासून मी स्वागत करतो आणि एवढं कार्यबाहुल्य असताना देखील आपण तिघांनी माझा कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल रत्नागिरीकरांच्या वतीनं, कारण आज माझा कार्य अहवालाचं जरी प्रकाशन असलं तरी तुम्ही जे आहात हे रत्नागिरीकरांसाठी महत्वाचे आहात आणि तुमच्या येण्यानं रत्नागिरीकरांची महती वाढलेली आहे, रत्नागिरीकरांचं महत्व वाढलेलं आहे. म्हणून तुमच्या तिघांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.